बोलणार नाही कोणी हा? बसन मिस नंतर कोणी आवाज करू नका चालू झाल्याच्या नंतर बरं का व्यवस्थित बघा प्रत्येकाने एक मिनिट बेटा मला जाऊ दे बरं बस बस बेस 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 अरे ऐकायला आलंच नाही तुम्हाला आवाज नको करू आता काय सांगते ते ऐकू येतंय का तुला कळतंय का ते हा तो ग्रह ज्यावर आपण राहतो आहे की नाही सुंदर जवळून पाहाल तर तुम्हाला दिसेल निळ्या रंगाचे पाणी तांबड्या आणि हिरव्या रंगाची जमीन तर पांढऱ्या रंगाचे ढग इथून पृथ्वी खूप छोटी दिसते चला तर मग आणखी जवळ जाऊ कशी वाटली तुम्हाला पृथ्वी आता वरती पहा आकाश किती सुंदर आहे नाही का आजूबाजूला पहा पृथ्वी आणि आकाश जिथे एकमेकांना भेटतात त्याला क्षितिज म्हणतात अशी कितीतरी क्षितिजे आहेत आणि ही क्षितिजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी दिसतात काही ठिकाणी इमारती काही ठिकाणी रान व डोंगराळ भाग तर काही ठिकाणी पाणी व बोट काही पर्वतांनी वेढलेले आपण सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी राहतो आपली क्षितिजे वेगवेगळी असतात पण आपण सगळे एकाच आकाशाखाली राहतो माझ्यासोबत काही मित्र आहेत ज्यांना आज
आकाश पाहायचे आहे. चला तर मग भेटूयात त्यांना. नमस्कार मित्रांनो. हाय लीना. हाय लीना. हाय लीना. हाय लीना. तुम्ही काय करताय बरं? आम्ही छान आहोत, बघांसोबत खेळतोय. तुला पण खेळायचंय? मला ट्रेन दिसते आणि तिकडे ड्रॅगन. मला कोंबडी दिसतेय. एक मोठी कोंबडी. तुम्ही पाहिलं मित्रांनो, कधी कधी ढग कापसासारखे पांढरे दिसतात, तर कधी कधी ढग काळेभोर होतात. किंवा थंडावा पसरतो आणि पाऊस येतो. तुम्ही ढगांचा गडगडाट ऐकला? तिकडे चमकणारी वीज पाहिली? आपण या सगळ्या बदलांना म्हणतो हवामान. काही वेळा हवामान उष्ण, तर काही वेळा ते थंड व बर्फाळ सुद्धा असते. हवामानातील बदल हा वर्षभरातील वेगवेगळ्या वेळा आणि तुम्ही राहत असलेला प्रदेश यावर सुद्धा अवलंबून असतो. तुम्ही आपल्या मित्रांना विचारूया की त्यांना आकाशात काय दिसते. मला विमान दिसतंय. मला एक पक्षी. मला तर तू दिसते ना. आकाशात अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण पाहू शकतो. आकाशात एक चमकदार वस्तू आहे. सांगू शकाल ती काय आहे? ती बरोबर, तो आहे सूर्य. आपल्या प्रयोगशाळेतील सूर्याला तुम्ही पाहू शकता, पण बाहेर गेल्यावर आकाशातील सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी पाहू नका. ते तुमच्या डोळ्यांना हानिकारक ठरू शकते. सूर्य रोज सकाळी पूर्वेला उगवतो आणि रोज सायंकाळी पश्चिमेस मावळतो. याचे कारण हे की पृथ्वी अंतराळात स्वतःभोवती फिरत असते. या हालचालीस भ्रमण असे म्हणतात. पृथ्वीला स्वतःभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 24 तास म्हणजेच एक दिवस लागतो. पृथ्वीच्या या हालचालीमुळेच सूर्य पुढे जाण्याचा भास होतो. पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता वर्तुळाकार रेषेत सूर्याभोवती देखील फिरत असते. या हालचालीला परिक्रमा असे म्हणतात. पृथ्वी परिक्रमा करीत असलेल्या मार्गाला कक्षा असे म्हणतात. एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पृथ्वीला साधारण 365 दिवस लागतात. पृथ्वी परिक्रमा करत असताना झुकलेली असल्यामुळे तिचा उत्तर गोलार्ध हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो आणि हेच आपल्या ऋतूंचे रहस्य आहे. परिक्रमा करणाऱ्या पृथ्वीला लक्षपूर्वक पहा. झुकलेला भाग हा नेहमीच उत्तर ध्रुवाकडे निर्देशित असतो. पृथ्वी जेव्हा परिक्रमा पूर्ण करत असते तेव्हा उत्तर गोलार्ध हा कधी सूर्याच्या जवळ तर कधी सूर्यापासून लांब असतो. जेव्हा उत्तर गोलार्ध सूर्याकडे झुकलेला असतो तेव्हा उन्हाळा आणि जेव्हा सूर्यापासून लांब असतो तेव्हा हिवाळा असतो. उन्हाळ्यामध्ये सूर्य लवकर उगवतो, आकाशात उंचावर दिसतो आणि खूप वेळ असतो. उन्हाळ्यात दिवस मोठा आणि उष्ण असतो. याउलट हिवाळ्यामध्ये सूर्य उशिरा उगवतो, जास्त वेळ दिसत नाही आणि दिवस छोटा व थंड असतो. हे सगळे बदल पृथ्वीच्या झुकलेल्या गोलार्धामुळे होतात. दक्षिण ध्रुवावर राहणाऱ्या मित्रांसाठी ऋतू आणि दिवस काहीसे वेगळे असतात. उत्तर गोलार्धात जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो. त्याचप्रमाणे उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. चंद्राला दिवसा बघून आश्चर्यचकित झालात ना? चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, ज्याला आपण परिक्रमा असं म्हणतो. ही फेरी पूर्ण करायला चंद्राला साधारण 30 दिवस लागतात. चंद्र जसजसा परिक्रमा पूर्ण करतो तसा तो आपल्याला आकाशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या आकारात दिसतो. कधी कधी दिवसा तर कधी कधी रात्री. चंद्र ही फेरी पूर्ण करत असताना सूर्यप्रकाशामुळे त्याचा काही भाग प्रकाशित झालेला दिसतो. कधी कधी आपल्याला पूर्ण चंद्र दिसतो
तर कधी कधी खूपच छोटा आणि यामुळेच चंद्राचा आकार प्रत्येक दिवशी बदललेला दिसतो. या प्रक्रियेत प्रत्येक दिवसाच्या आकाराला एक नाव दिलं गेलं आहे. हा आहे वॅक्सिन क्रिसेंट. या अवस्थेत चंद्र त्याच्या आकाराच्या 1/4 दिसतो. आणि हा आहे वॅक्सिन गिबस. सूर्यास्तानंतर पूर्ण चंद्र उदयाला येतो, ज्याला पौर्णिमा म्हणतात. आता चंद्राचा आकार पूर्वावस्थेत जातो, ज्याला म्हणतात वॅनिन गिबस. चंद्र आता आकाराच्या 3/4 असतो. आपण आता पाहू शकतो तो वॅनिन क्रिसेंट. आणि आता अमावस्या. अमावस्येला चंद्र दिसत नाही. चंद्र हा पृथ्वीच्या जवळ आहे, त्यामुळे अमावस्येला जेव्हा सूर्याचा प्रकाश चंद्राच्या एका बाजूला पडतो तेव्हा त्याची दुसरी बाजू प्रकाशहीन असते. यालाच अमावस्या म्हणतात. मुलांना, सूर्य आता मावळतो. सूर्य जसजसा मावळायला लागतो तस तसा अंधार वाढत जातो आणि आकाश लख्ख ताऱ्यांनी उजळून निघते.